संगमनेरला एवढ्या थोड्या वेळातच संगमनेरला सहयोगाची जी प्रगती पाहिली ते म्हणजे एक फारच मोठं समाधान आहे। कुंडलिनी शास्त्र आणि चक्रे हे एक गुप्त शास्त्र होतं। जनक राजांनी एका नचिकेताला फक्त आत्मसाक्षात्कार दिला, इंद्राला सुद्धा आत्मसाक्षात्कार घ्यावा लागला। अशी एक दोन उदाहरणे आपल्याला पूर्व काळात मिळतात। इतिहास सुद्धा असं सांगतो की फारच कमी लोकांना आत्मसाक्षात्कार झाला होता, पण संत साधू हे वारंवार आपल्या कार्यासाठी भारतात आले, विशेषतः महाराष्ट्रात, आणि त्यांनी अनेकोपरी समजावून सांगितलं की आत्मानुभवाशिवाय तुम्हाला काहीही मिळालेलं नाही। आंधळ्याला जशी दृष्टी नसते तशीच मानवाला जोपर्यंत तो आत्म्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला सत्य कळू शकत नाही, केवळ सत्य कळू शकत नाही। धर्मानी फार तर फार मनुष्य सदाचरणी बनू शकतो, पण कोणत्याही धर्मातला मनुष्य, मग कोणत्याही तो जातीचा असे नका, कोणत्याही वर्णाचा असे नका, कोणतेही पाप करू शकतो। त्याला कोणी रोखू शकत नाही, कारण त्याला रोखणारी जी शक्ती ती आत्म्यामध्ये स्थित आहे, आणि तो आत्मा अजून आपल्या चित्तात प्रकाशित झाला नाही, म्हणून ते सामर्थ्य माणसामध्ये नाही की ह्या पापाच्या प्रलोभनातनं तो मुक्त होईल। पण आज संगमनेरला लोक चक्रांच्या गोष्टी करत आहेत, चक्रांची नावं घेत आहेत, त्याच्यावर बसलेले देवी देवता ह्यांच्याबद्दल लहान लहान मुलं चर्चा करत आहेत। हे पाहून माझा आनंद गगनात मावत आहे। केवढी मोठी गोष्ट आहे, जी गोष्ट एक दोन माणसाला माहित होती, जी फारच कमी लोकांनी अनुभवली, अशी आज सर्वत्र सामाजिक होऊन बसलेली आहे। सहयोगाचे अनेक फायदे आहेत, पण सर्वात मुख्य म्हणजे असे की सदाचरणाने मनुष्याला पूर्णत्व येऊ शकत नाही, आत्मानुभवाने त्याला पूर्णत्व येतं। जोपर्यंत आत्म्याचा प्रकाश आपल्या चित्तात पडत नाही तोपर्यंत आपल्याला खरं आणि खोटं ह्याचा पूर्ण अंदाज, संपूर्ण कल्पना येऊ शकत नाही। त्याशिवाय आत्मानुभव म्हणजे जीवाशिवाची भेट, म्हणजे परमेश्वराशी संबंध, म्हणजे परमेश्वरी शक्तीचा आपल्यामध्ये आलेला संबंध प्रवाह। जशी आज आपण सगळीकडे वीज बघतो आणि तिचा प्रवाह वाहत आहे, आणि ह्या सर्व प्रकाशाला आपण सहजच एका बटननी दाबून प्रकाशात आणू शकतो। तसंच मानवामध्ये सुद्धा परमेश्वराने सर्व सुंदर व्यवस्था करून ठेवलेली आहे कुंडलिनीची। त्याला काही शिक्षण नको, त्याला काही डिग्री नको, त्याला काही फार मोठी पदवी नको, राजकारण नको, काही नको, मानव असला म्हणजे झालं। प्रत्येक मानवाला हा जन्मसिद्ध हक्क आहे की तो ह्या परमेश्वरी शक्तीला प्राप्त हो। त्यानेच मनुष्य समर्थ होतो, म्हणजे सम अर्थ लागतो, त्याचा अर्थ लागतो, त्याचा अर्थ लागतो। त्याशिवाय माणसाला काहीही किंमत नाही। आज मोठ्या खुर्चीवर बसला तर उद्या त्याला लोक लाथाडून टाकतील, पण संतांचं तसं नाही। संतांना लोकांनी किती त्रास दिला
किती छळलं तरी आज सुद्धा लोक त्यांच्या नावाचं स्मरण करून स्वतःला धन्य समजतात. पण संतांना मानूनच कार्य होणार नाही. आम्ही या संतांना मानतो, त्या संतांना मानतो, अशी मी पुष्कळ मंडळी पाहिली. पण बघते काय की जे लोक संतांना मानतात त्यांच्यामध्ये संतांचे कोणतेच गुण आलेले नाहीत. नुसतं मानून आम्ही समजा कुणाला मानलं की हे फार मोठे आहेत, त्यांनी आम्हाला संतांचे अधिकार येत नाहीत. समजा जर आम्ही म्हटलं की आम्ही इंग्लंडच्या राणीला फार मानतो म्हणून आम्ही काही इंग्लंडच्या राणी होऊ शकत नाही. उलट जर आम्ही तिला भेटायला गेलो तर ती भेटणार सुद्धा नाही. तेव्हा आमच्यामध्ये काही त्या भावनेचा, त्या विचाराचा, त्या भक्तीचा परिणाम येत नाही. तेव्हा हे काय गौड बंगाली असं लोकांना समजतं की हे काय चाललेलं आहे. त्यांच्या विचारात हा काहीतरी प्रकार समजून येत नाही. परमेश्वर जर आहे आणि जर परमेश्वरी शक्ती आहे तर आम्ही परमेश्वराचा धावा केला तर परमेश्वराने आमच्या सेवेला हजर राहिलं पाहिजे अशी कल्पना लोकांची असते. मग त्यात दिशाभूल करणारे बरेच लोक असतात. तुम्ही इतके गुरुवार करा, इतके शनिवार करा आणि वाचतील पैसे ते मला द्या, नाहीतर तुम्ही सप्ताह मांडा, अखंड भजन करा, अमुक करा, तमुक करा. अरे पण तुमचा योग झाला नाही, तुमचा संबंध झाला नाही, तुमचं कनेक्शन झालं नाही, तुम्ही टेलिफोन कुणाला करता. आत्मानुभव हा माणसाला मिळवला पाहिजे आणि मिळविता येतो आणि तो मिळवल्याशिवाय माणूस हा अर्धवट राहून जाईल, त्याची पूर्ण स्थिती येणार आहे. ह्याचे अनेक फायदे आहेत. आता मी महाराष्ट्रामध्ये दुष्काळ फार आहे, याच्यावर विचार केला की ह्या दुष्काळाचा काय इलाज केला पाहिजे. दुष्काळाचा इलाज इथे झाडे असायला पाहिजे. झाडे नसली तर परमेश्वर कशाला इथे पाऊस घालेल. हे एक वर्तुळ आहे. त्या वर्तुळामध्ये जर इथे झाडे नसली तर पाणी येणार नाही, ते वर्तुळ पूर्ण होत नाही. जर तुम्ही इथे झाडे लावली तर पाणी येईल, पण झाडे लावण्याची सोय नाही. झाडे लावली तर लोक कापून येतात कारण त्यांना सरपण नाही. तेव्हा त्याच्यासाठी काय करता येण्यासारखं आहे सहयोगामध्ये. सहयोगाची किंमत इतकी जबरदस्त आहे की ऑस्ट्रियामध्ये अशी परिस्थिती आली की तिथे ॲसिड रेन म्हणून, आता आपल्याकडे फार कमी आहेत इंडस्ट्रीज, तिकडे पुष्कळ आहेत, आणि त्याच्यामुळे त्याचे जे धूर आकाशात गेले त्याच्यामुळे एक ॲसिड रेन म्हणून पाऊस तयार झाला. म्हणजे पावसामध्ये ॲसिड आलं, त्यामुळे ही झाडं मरू लागली. मरू लागल्यावरती त्यांनी असं सांगितलं की आता ह्या झाडांना जर कोणी वाचून दाखवेल तर त्यांना आम्ही फार मोठी पदवी देऊ. एक आपले सहयोगी ते UN मध्ये ॲग्रिकल्चरचे ॲडवायझर आहेत, फार मोठ्या पदवीवर आहेत. तर ते चैतन्यमय माझ्यापासून पाणी घेऊन गेले आणि 4 थेंब प्रत्येक झाडावर टाकलं. सगळी झाडं मरत होती. 60 वर्षाच्या वरची झाडं तर तगली नाहीत, पण बाकी सगळी तगली आणि व्यवस्थित आहेत. जर ही झाडं ॲसिड रेनला बचावून राहतात तर मी असा विचार केला की जर महाराष्ट्रात आपण ही एव्हरग्रीनची झाडं लावली जी सदा सर्वदा हिरवी असतात आणि त्यांना पाणी कमी लागतं, तर ह्या झाडांमुळे इथे पाऊस खूप पडेल. तसंच ही झाडं मनुष्य तोडू शकत नाही कारण त्याची बांधणी असते की त्याला बुंध्याला मनुष्य पोचू शकत नाही. दुसरं, हे झाड जाळायच्या उपयोगाचं नाही, भुरकन जळून जाईल. तिसरं म्हणजे ह्या झाडाला जे कोन्स असतात ते दगडी असतात, अगदी दगडासारखे असतात, पण खरोखर असतं ते लाकूड. ते लाकूड जर तुम्ही जाळलं तर तुम्हाला सरपणाला सुद्धा व्यवस्था होऊ शकते. पाऊसही येईल, त्यांनी शेती ठीक होईल, आणखी त्यांनी तुम्हाला जे सरपण पाहिजे तेही व्यवस्थित मिळू शकतं. असा विचार मी केल्यावर मी ही झाडं इथं मागवली आणि आमचे सर्व जगातले जेवढे सहयोगी आहेत त्यांनी सरळ हाताने ती झाडं इथे आणून दिलेली आहेत. त्याच्यावर आता माझा प्रयोग चाललेला आहे. पण मला माहिती आहे हा प्रयोग अत्यंत यशस्वी होणार आहे, कारण त्याच्या आधी आम्ही सूर्यफुलावरती प्रयोग केला तर सूर्यफूल एवढं मोठं आलं, ते 2 माणसाला उचले ना. त्याच्यातले एवढ्या मोठमोठ्या बिया बघून कोणाला वाटणार आहे सूर्यफुलाच्या बिया आहेत. नंतर त्यांनी सांगितलं की आमच्या त्या जागेमध्ये तुम्ही तांदूळ लावू शकत नाही. तर म्हटलं आम्ही लावणार तांदूळ हमखास, आणि तेही आम्ही बासमतीचे लावले. 60 किलो तांदूळ लावले तर त्याच्या 70 पोती निघाली आमची. जर त्याच्या आम्ही नुसते बीज तुम्हाला वाटलंय तर अनेक प्रकारे आपण आपली शेती वाढवू शकतो. पाण्याची व्यवस्था होऊ शकते, आणखीन आपल्याला शेतीही वाढवू शकतो. ज्या ठिकाणी सहयोग वाढतो, आरडगावला पाण्याचा एक थेंब नसायचा,
अगदी सुकलेलं गाव होतं, तिथे त्या एड्या बाबळ्या होत्या फक्त आणि काहीही नव्हतं. तिथे सहयोग जमल्याबरोबर तुम्हाला आश्चर्य वाटेल की दगड फोडून लोकांनी पाणी काढलं. तिथे इतक्या विहिरी झाल्या. तसंच आमचं नांदगाव माझ्या आईचं माहेरघर होतं. मी गेले तर माझ्या डोळ्याला पाणी आलं तिथली स्थिती बघून. त्या ठिकाणी सहयोग जमल्याबरोबर तिथे मुळा नदीतनं दगड फोडून पाणी आलं आणि तिथे सगळं हिरवीगार झालं. सगळीकडे दुष्काळ असताना त्या आरड गावी मात्र दुष्काळ नाही. ही परमेश्वरी शक्ती आहे आणि तिला बरोबर समजतं कुठे जायचं. जे संतांना छळलं, जी संतांनी मेहनत केली, त्यावेळेला अशी सामाजिक परिस्थिती खराब होती की त्यांनी जे जे म्हटलं त्याच्याबद्दल त्यांना लोक छळत असत. जातीपाती विरुद्ध, धर्मांधतेविरुद्ध या संतांनी एकटे उभे राहून झेंडे उभारले. ऋषी सरस्वतींचं असं म्हणतात की रस्त्यात जर एखादा कुठे शेंदूर फासून एखादा मनुष्य बसला असेल तर ते जाऊन त्या दगडावरती आणि थुंकत असत आणि त्या ब्राह्मणाला किंवा तो जो कोणी पैसे खाणार असेल त्याला झोडपून काढत असत. रामदास स्वामींनी कितीतरी शिव्या घातल्या आहेत. तुकारामांनी कितीतरी त्यांना सांगितलेलं आहे की जात पात सोडा. ह्या सर्व धर्मांधतेला एकदाच तुम्ही सोडून जर दिलं, नाना तऱ्हेच्या आपल्यामध्ये कुरीती आहेत, त्या कुरीतीमुळे लोकांना किती त्रास होतो. तर त्यावेळेला एकटा एक उभा राहिला. ज्ञानेश्वराला तू संन्याशाचा पोरगा म्हणून एवढं छळलं. 23 वर्षाच्या वयात काय ती ज्ञानेश्वरी आणि त्याच्यानंतर लिहिलं अमृतानुभव पुस्तक. तर म्हणजे वाचलं की असं वाटतं की वा वा वा, परमेश्वराच्या साम्राज्यातच रमण होऊन राहिलेलं आहे. असं सुंदर पुस्तक 23 वर्षाच्या वयात ज्या विभूतीने लिहिलं, त्याला तू संन्याशाचा पोरगा म्हणून हिनवणारे हे महामूर्ख आजही समाजात आहेत. पण आता संतांना छळू शकत नाही. आता जर का संतांवर कुणी हात उगारला किंवा त्यांच्याकडे डोळे केले तर मात्र त्यांची दुर्गत होईल. कारण ते दिवस आता संपले. संतांनी केले तेवढे प्रयत्न केले, त्यांचा छळ केला, तुम्ही तेवढा केला. पण ह्या पुढे मात्र कोणत्याही संतांना जर कुणी हात घातला तर त्यांची दुर्गती झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या संतांनी आता दुसरी कार्य करायची. सामाजिक जी घाण आपल्यामध्ये आहे, प्रत्येक तऱ्हेची घाण आपल्यामध्ये आहे. मुलींना आपण ज्या तऱ्हेने वागवतो, त्यांच्यासाठी हुंडा दे, त्यांच्यासाठी वाटेल तसं त्यांच्यावरती जबरदस्ती कर, जुलूम कर. त्यामुळे ह्या देशात गरिबी आहे. यत्र नार्या पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता. ज्या ठिकाणी स्त्रीला पूजले जाते ती पूजनीय असायला पाहिजे आणि तिला पूजलं पण पाहिजे, तिथेच देवतांचे रमण होते. आणि ज्या देशामध्ये बायकांना अशा रीतीने वागवण्यात येतं, म्हणजे मुसलमानांपेक्षा आपण बत्तर आहोत. काही काही गोष्टी मुसलमानांपेक्षा बत्तर. निदान मुसलमानांमध्ये जातपात नाही. आणि या जातीतले जे कर्मठ लोक आहेत आणि मोठे धर्म मार्तंड म्हणतात, ते जेव्हा मुलीला काही त्रास होतो तेव्हा कुठे जातात, तेव्हा कोण उभं राहतं. ज्या घरामध्ये मुलींचा, सुनेचा, आईचा अपमान होतो त्या घरात लक्ष्मी थांबू शकत नाही. हा एक प्रकार सामाजिकतेत झाला. दुसरा म्हणजे व्यसनीपणा. व्यसन सहयोगात आल्याबरोबर सुटून जात. कालच मला फार आनंद झाला. काही मुलं आली होती, ती कॉलेजमध्ये शिकतात, त्यांना ड्रगचं व्यसन लागलं होतं आणि ते म्हणाले माताजी सहयोगामुळे आमचं सगळं व्यसन सुटून आम्ही निर्मुक्त झालो, निसंगात. आणि इतके सुंदर गाणी म्हणून दाखवली त्यांनी, मला आश्चर्य वाटलं. उद्या तुमची मुलं मोठी होतील तेव्हा त्यांनाही व्यसन लागू शकतात. कारण परदेशी भूत इथे शिरत आहेत. हे लोक जे इथे परदेशातले आलेत हे साधू संत एका दिवसात सगळी व्यसनं सोडून उभे झाले. कमळासारखे यांच्या जीवनामध्ये सौंदर्य आलेलं आहे. ते आपल्या मुलांमध्ये येऊ शकतं, त्यांचं आयुष्य नीट होऊ शकतं. आई वडिलांचा मान आदर करणे. पण जे आई वडील दुष्टासारखे वागतात आणि मुलांना त्रास देतात, इतकंच नव्हे तर घरामध्ये क्रोध वगैरे करून आपल्या घरातल्या मुली बाळींना छळतात, त्यांना देवासारखं मानायची काही गरज नाही असं सहयोगात लिहिलेलं आहे. पण त्यांना नीट करण्याची सुद्धा व्यवस्था, आदर करणे. पण जे आई वडील दुष्टासारखे वागतात आणि मुलांना त्रास देतात, इतकंच नव्हे तर घरामध्ये क्रोध वगैरे करून आपल्या घरातल्या मुली बाळींना छळतात, त्यांना देवासारखं मानायची काही गरज नाही असं सहयोगात लिहिलेलं आहे. पण त्यांना नीट करण्याची सुद्धा व्यवस्था आहे. जर ते सहयोगात आले तर राग शांत होऊन मनुष्य आनंदात रमण करतो. राग, क्रोध ह्याच्या विरुद्ध श्रीकृष्णांनी तर सुरुवातीपासूनच अस्त्र उभारलेले आहे की राग येणे किंवा क्रोध येणे हे लांछनास्पदच नाही, पण ते वाढत वाढत अत्यंत पापाच्या दृष्टीला जातं. पण ते म्हणून लेक्चर देऊन किंवा उपदेश देऊन होणार नाही. मी जर 100ला म्हटलं तुम्ही रागू नका, शांत व्हा, शांत होणार नाही. कारण शांती आपल्या हृदयात आहे.
ते स्थान आपल्या हृदयातलं जोपर्यंत आपण मिळवू शकत नाही तोपर्यंत नुसता लेक्चरनी काय होणार नाही. लेक्चर ऐकायला बरं वाटतं, पण जेव्हा ही कुंडलिनी जागृत होते तेव्हा मनुष्य त्या शांतीमध्ये स्थित होतो. आता परदेशामध्ये पुष्कळ लोकांनी विश्व शांतीचे मोठमोठाले असे ऑर्गनायझेशन संस्था काढलेल्या आहेत. त्या लोकांना स्वतःला शांती नाही आतमध्ये. दारुडे, पैसे खाणारे हे काय विश्वशांती देणार? विश्वशांती ही मनुष्याच्या हृदयामध्ये जेव्हा सामूहिक शांती बसेल तेव्हाच येऊ शकते. त्यासाठी आपल्या आतमध्ये हे समाधान, ही शांती आपण मिळवली पाहिजे. आज एक फार मोठी क्रांती आम्ही आरंभलेली आहे आणि महाराष्ट्रात या भागामध्ये विशेष करून श्री संतांचे एवढे कार्य आहे, त्यामुळे तुम्ही सगळे संपन्न झालात आणि तुम्ही ते प्राप्त केलेत. हे म्हणजे आम्हाला अभिनंदनीय नाही, आपल्याला अभिनंदनीय, कारण आम्हाला काहीच मिळवायचं नाही, मिळवायचं तुम्हाला आहे. आणि सर्व जगामध्ये आज तुम्ही इतक्या उच्च स्थितीला पोहोचलात, हे तुमच्यासाठी कितीही मी म्हटलं तरी तुम्ही अजून समजू शकत नाही की केवढी मोठी गोष्टी तुम्ही मिळवलेली. कारण ते सहजच घटित होतं. कुंडलिनी सहजच जागृत होते. तिला असे हात फिरून लहान लहान मुलं सुद्धा जागृत करू शकतात. म्हणजे काय हे एवढी शक्ती कशी आली माताजी? हे कसं मिळालं? काहीतरी आमच्यात असलंच पाहिजे, पण काय आहे ते तुम्ही ओळखावं, आम्ही सांगणार नाही. पण आत्मानुभव हा प्रत्येकाने घेतला पाहिजे. आता असं आहे की खरं सांगितलेलं लोकांना आवडत नाही, पण मी खोटं कशाला बोलू? मी तुमची आई आहे. जे तुमच्यासाठी हितकारी आहे आणि चांगलं आहे ते मी सांगणार. तुम्हाला जरी वाईट वाटलं तरी मी ते सांगणार की बाबा हे चुकीचं आहे, हा मनुष्य चुकीचा आहे. तुम्ही एकदा आपला आत्मसाक्षात्कार घ्या. आत्मसाक्षात्कार घेतल्यावरती मनुष्याला दिसू लागतं, स्वतःच कळतं. मला सांगायची गरज नाही, स्वतःच तुम्हाला कळेल की आमचं कुठे चुकलेलं आहे, कुठे नाही चुकलेलं. कारण तुमच्या हातातनं चैतन्य वाहू लागतं. हातातनं चैतन्य वाहतं आणि ह्या बोटांवर तुम्हाला कळतं की कोणचं चक्र ह्या माणसाचं धरलेलं आहे. हे जर चक्र धरलं तर हा मनुष्य हमखास ढोंगी आहे. एवढंच मी सांगणार की कोणचं चक्र धरलं ते बघावं. आता सांगायचं म्हणजे आपल्याला पुष्कळशा गोष्टी माहिती नाही. रामाबद्दल, कृष्णाबद्दल, मोहम्मद साहेबबद्दल, ख्रिस्ताबद्दल ज्यांनी उठाव त्यांनी बोलाव. ह्यांना डोळे सुद्धा नाही. हे काय बोलणार? संतांनी म्हटलं तर त्याला काहीतरी मान्यता आहे, पण संत असं कधी म्हणणार नाहीत. कारण संतांना ओळख आहे. संतांना ओळख संतांची आहे. पहिल्यांदा जो संत असेल त्यालाच ओळखतील, जो संत नाही व्यवस्थित सांगतील हा संत नाही, भामटा आहे. कारण संतांना भीती नसते, ते समर्थ आहे. पण त्यावेळेला माणसांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला हा त्रास कशामुळे येतो. आता आजच मला कुणी सांगत होतं की एक गृहस्थ आहेत, त्यांना हृदयविकार झाला. त्यांची बायको एका चूक अशा माणसाकडे जाते आणि त्याच्या नादी लागली, म्हणजे त्याची पूजा अर्चा करते. हा राक्षस आहे. त्या राक्षसाला ती मानते. जर ती त्या राक्षसाला गुरु मानते तर ह्याला हार्ट अटॅक येणारच. पण राक्षस आहे किंवा नाही हे बाह्यात कसं ओळखायचं? त्याच्यासाठी संतांची लक्षणं लिहून ठेवली. जो मनुष्य तुमच्याकडनं पैसे घेतो, पहिली गोष्ट तिथे तो संत नाही. सहयोगाने मात्र लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला चैतन्याच्या लहरी मिळाल्या आहेत. आता तुमची जाणीव परिसासारखी आहे. ती जिथे जाईल आणि जी ते म्हणेल ते तुम्ही जाणलं पाहिजे, ते मान्य केलं पाहिजे. पण सुरुवातीला विसरतात, विचार करत नाही. पूर्वीची जी पद्धत, आता हा चांगला कपडे बिपडे घालून व्यवस्थित मनुष्य आलेला आहे तर हसलाच पाहिजे. कुणी भगवा वस्त्र घालून येऊन बसला, अलख निरंजन म्हणाला की तो मच्छिंद्रनाथ झालाच. मग तो कसा मनुष्य आहे, आता जेलमधून सुटून आला की काय वगैरे काही पाहायचं नाही. ह्या साधे भोळेपणाचा फायदा ते लोक उचलतात, पण आपण किती नुकसान उचलतो ते आपल्याला माहिती आहे. अशा लोकांपासून कितीतरी विकार होतात. विशेष करून आजकाल जेवढे हे विकार निघालेले आहेत, कॅन्सर वगैरे, हे सगळे ह्या दुष्ट लोकांच्यामुळे होतात. हे तुम्हाला सहयोगात आल्यावर कळेल. तुम्हाला डॉक्टर व्हायची गरज नाही, तुम्हाला डिग्री घ्यायची गरज नाही. एकदा तुमची कुंडलिनी जागृत झाली की तुम्हाला बरोबर कळेल ह्या माणसाचं कोणतं चक्र धरलेलं आहे आणि ह्याला कोणता त्रास आहे. फक्त एवढं शिकायचं आहे, ठीक कसं करायचं. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी, प्रत्येक बाई, सगळेजण गुरुत पदाला जाऊ शकतात. आता लोकांना असं वाटेल की माताजी एवढं कठीण होतं एका काळी, आता कसं सोपं झालं. पण झालंय ना. का झालं? असं आहे, सुरुवातीला बाग लावली तेव्हा 1-2 फुलं आली होती, पण आता बहार आलेली आहे. ते दिसतंय. इतकी मुलं पार झाली. लहान लहान मुलांना समजतं सहस्त्रार म्हणजे काय. पूर्वी सहस्त्रार कशाशी खातात जर कुणाला विचारलं असतं तर आमचे खापरपणजे किंवा आमचे आजोबा किंवा अशा लोकांना जर विचारलं असतं म्हणजे काय बुवा हे आहे काय सहस्त्रार, आम्हाला काय माहिती. पण आज लहान लहान मुलांना सुद्धा सहस्त्रार काय ते माहिती आहे, कुंडलिनी काय ते माहिती आहे. कसं हे ज्ञान आलं? मी काही सगळ्यांशी बोलत नाही, कारण एकदा जर की तुमची कुंडलिनी जागृत झाली तर संबंध ज्ञान तुमच्या डोक्यात आहे.
ज्ञानाचा प्रकाश तुमच्यात पडतो, लगेचच तुम्हाला सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं आणि तुम्ही समजू शकता. पुस्तकं वाचायला नको, त्याच्यासाठी पारायण करायला नको, उपास तपास करायला नको, गुरु शोधत फिरायला नको आणि पैसे तर मुळीच खर्च करायला नको. पण त्याचा परिणाम असा होतो की तुम्ही अत्यंत सुंदर सुवर्णासारखे स्वच्छ असे चमकून निघता. तुमचं व्यक्तित्व विशेष होतं. आता महाराष्ट्रात मला सगळे सांगतात की माताजी इथे राजकारण फार खराब आहे. राजकारणामध्ये असे लोक आहेत काय विचारू नका. आमच्या मुलांनाही खराब करतायत. आणखीन सगळ्या तऱ्हेने फार त्रास आहे राजकारणात. पैसे कमवतात, खूप पैसे एकत्र केलेत आणि सगळ्यांना फुलतापा देतात. आता काय करावं ते समजतात. हेच राजकारण उद्या रामराज्यात येईल. हेच राजकारण उद्या चांगलं होईल. पण हे राजकारणी सहयोगात आले पाहिजेत किंवा सहयोगाने राजकारणात गेलं पाहिजे. जेव्हा ती स्थिती येईल तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की सर्व जगामध्ये ह्या भारतभूमीमध्ये सगळ्यात उत्तम असं राजकारण होऊ शकतं. पण त्यासाठी खंबीरपणाने सहयोगामध्ये जमलं पाहिजे. आपलं व्यक्तित्व सहयोगामध्ये जमवलं पाहिजे. मुलांना सांगायची काही गरज नाही, कोणालाही काही सांगायची गरज नाही. आपोआप हातामध्ये प्रकाश आल्याबरोबर मनुष्य बघतो की माझ्या हातात साप होता तर तो चटकन टाकून येईल. त्याच्या आधी तुम्ही सांगितलं बाबा तू सापाला धरून उभा आहेस, तो म्हणे नाही मी नाही. कशावर म्हणता तुम्ही, मी नाही टाकणार. त्याला प्रकाश पाहिजे. तो प्रकाश आल्याबरोबर मनुष्य एकदम टाकून येतो. पण हे मी जरा बाह्यातलं सांगितलं, पण हे खरोखर म्हणजे तुमच्या नसा नसा वाहू लागतं ते चैतन्य. त्यांनी तुमची तब्येत सुधारते, तुमच्या प्रकृत्या सुधारतात, तुम्हाला रोग होत नाहीत, तुमचे सामाजिक प्रश्न सुटतात, कौटुंबिक प्रश्न सुटतात. इतकंच नव्हे, तुमचे लक्ष्मीचे तत्व जागृत होऊन ती लक्ष्मी तुमच्यामध्ये बसते आणि तिची जी काही किमया सुरू होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज जे कोणी मोठमोठाले इंडस्ट्रीज सहयोगी आहेत त्यांचं नाव जगभर पसरलेलं आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये शेतीमध्ये इतकं उत्पादन होईल की तुम्हाला आश्चर्य वाटेल झाला कसा चमत्कार. प्रत्येक ह्याच्यामध्ये ही दैवी लीला आहे आणि ही दैवी लीला आणि देवाची जी काही किमया आहे ती तुमच्या हातातून घटित होते. फक्त तुम्हाला थोडं जाणलं पाहिजे की ही शक्ती कशी वापरायची. ही शक्ती तुम्ही वाईट कामासाठी वापरू शकत नाही. जर तुम्ही एकतर इच्छाच होणार नाही आणि जर चुकून माकून झालीच तर ही शक्ती तुमच्यातून निघून जाईल. वाईट कार्यासाठी, कुणाचं वाईट करण्यासाठी ही शक्ती नाही. कोणी तुमचा दुश्मन असो, तुम्हाला कोणी त्रास देणार मनुष्य त्याला परमेश्वर बघून घेईल, पण तुम्हाला काहीही करावं लागणार नाही. तुम्ही आपल्या धोपट मार्गाने राहायचं, आपल्या सत्य मार्गावर राहायचं. कोणी तुम्हाला हात लावू शकत. समृद्धी येते. आज तुम्हाला माहित असेल की इंग्लंडमध्ये कितीतरी लोकांना नोकऱ्या नाही. लाखो लोकांना नोकऱ्या नाही आहेत इंग्लंड सारख्या लहानशा देशामध्ये. पण सहयोगात कुणी आला रे आला त्याला नोकरी मिळून तो व्यवस्थित होतो. कितीतरी मुलं जी फर्स्ट क्लासमध्ये पास झालेली आहेत ती सगळी सहयोगी आहेत. ज्यांनी मोठमोठ्या परीक्षेमध्ये यश कमवलेलं आहे ते बहुतेक सहयोगी आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते सामाजिक असो, ते राजकारणी असो किंवा बौद्धिक असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये असे लोक चमकून निघालेले आहेत. त्याला कारण असं नव्हे की मनुष्य हा जेव्हा आत्मसाक्षात्कारी होतो तर त्याला बडी मोठी महत्वाकांक्षा येते. मुळीच नाही, तो अत्यंत समाधान येतो. पण आतमध्ये प्रकाश आल्यामुळे त्या प्रकाशात जे काही त्याला समजतं ते काहीतरी उच्च प्रतीचं असतं. तसं पाहिलं तर संतातले किती लोक युनिव्हर्सिटीला गेले होते किंवा कॉलेजला गेले होते, पण काय काय लिहून ठेवलं आहे बघावं ते आश्चर्य वाटतं. काय हे काय ज्ञान. आणि हे ज्ञान सगळं खोटं आणि परमेश्वर खोटा. आणि आजकालचे जे दीड शाणे निघालेत त्यांचं असं म्हणे आम्ही खरे आहोत. हे वैज्ञानिक विधान नव्हे. वैज्ञानिक माणसांनी आपलं डोकं उघडं ठेवलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही परमेश्वराबद्दल शोध केला नाही, सत्याचा शोध केला नाही, त्याच्याबद्दल माहिती मिळवली नाही, तेव्हा हे सगळं खोटं अशा भुलतापा देणाऱ्या लोकांवरती तुम्ही मुळीच विश्वास ठेवू नये. कबूल. परमेश्वराच्या नावावरती सगळा खोटेपणा करतात, परमेश्वराच्या नावावर पैसे एकत्र करतात, परमेश्वराच्या नावावरती भूत नाचवतात, देवळामध्ये भयंकर घाणेरडे प्रकार चालतात. सगळं मला कबूल असलं तरी त्यामध्ये परमेश्वर नाही हे कसं सिद्ध झालं. उलट जेवढी वस्तू चांगली असेल त्याचाच लोक फायदा उचलतात. आमच्या मुंबईला एकदा विस्कीची बाटली लोकांनी म्हटलं कशी कस्टमरनं काढायची, तर गीतेची पुस्तकं लिहिली आणि ते अशी खोटी गीतेची पुस्तकं करून त्याच्यामध्ये असं बॉक्स करून त्याच्यामध्ये ते बाटली भरून ती काढली. लोकांना मग शंका आली की इंग्लंडहून कशाला गीता लिहून येते, इकडे असते तर मग त्यांनी उघडून पाहिलं त्याच्यात विस्कीच्या बाटल्या मिळाल्या. पण का, कारण गीता विशेष आहे, गीतेवर कोण शंका करणार म्हणून त्यात विस्कीची बाटली काढायची. परमेश्वर हा विशेष आहे म्हणून त्याचा उपयोग करायचा, देवळाचा उपयोग करायचा आणि त्याच्या आडपडद्यामध्ये सगळे घाणेरडे प्रकार करायचे. म्हणून परमेश्वर नाही का, असं कसं सिद्ध होतं. परमेश्वर आहे किंवा नाही हे सहयोगानंतर आम्ही विचारू, त्याच्या आधी सांगता येणार नाही. कारण आंधळ्याला कोणताही रंग सांगायचा तर त्याला काय समजणार आहे, पहिल्यांदा आत्मसाक्षात्कार हा झाला पाहिजे. हेच आमचं म्हणणं आहे. ह्याला पैसे नकोत, काही खोटे काम नको, काही नाही.
सत्यावर उभी असलेली गोष्ट आहे, स्वानुभवाची गोष्ट आहे. तो अनुभव झाल्याशिवाय बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वर पांगेल. बरोबर. एकाने प्रश्न विचारला, माताजी भक्ती मार्ग तुमचं काय म्हणणं आहे? भक्ती मार्ग ही पायरी आहे. तुम्ही परमेश्वराला आळवता, रे परमेश्वरा मला भेट, कधी भेटशील वगैरे वगैरे सगळे रडगाणी करता. परमेश्वर येऊन समोर ठाकला तरी ओळखायला ते म्हणजे याला काय म्हणायचं? परमेश्वराला ओळखण्याची स्थिती कुठे आहे? तुलसीदासासारखा मनुष्य त्यांनी परमेश्वराला रामाला ओळखलं नाही. चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड, तुलसी दास चंदन किसे तिलक करत रघुबीर. आणि ओळखलं नाही, मात्र हनुमानाला ओळखलं नाही. तुलसीदास स्वतः आत्मसाक्षात्कारी नव्हते असं मला वाटतं, पण वाल्मिकी होते. वाल्मिकी आणि तुलसीदासामध्ये पुष्कळ फरक आहे. मग उत्तर रामचरित्र जे माणसाने लिहिलं असेल तो आत्मसाक्षात्कारी नव्हता हे सिद्ध आहे. जो आत्मसाक्षात्कारी मनुष्य असतो तो गहन गोष्टी लिहितो, वरपांगी गोष्टी लिहित नाही, आत्म्याच्या गोष्टी लिहितो. तर त्यांनी स्वतः सांगितलं तुलसीदासनी की मी ओळखलं नाही. दुसरं तुम्हाला बघा की आपल्याकडे सूरदास होते, कबीरदास होते. सूरदासाचं सारखं आहे की तू कधी भेटशील मला, हे श्याम तू मला कधी भेटशील, मला तुला बघायचं आहे, तू मला कधी भेटशील. ही जिथे आर्तता आहे तिथे भक्ती झाली. पण कबीर त्याची जी अधिकारवाणी आहे त्यावर स्पष्ट दिसतं की कबीर हा आत्मसाक्षात्कारी होता. जसं तुकारामांनी सुरुवातीच्या अभंगांमध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वरा मला कधी भेटशील. पण आत्मसाक्षात्कार त्यांचा झाला. ते साक्षात्कारीच होते, पण त्याची त्यांना कल्पना नव्हती, जाणीव नव्हती. पण जेव्हा त्याची जाणीव आली तेव्हा त्यांनी लिहिलं आहे की अणुरेणू हुनी तोडका तुका आकाश आहे म्हणा. हे सगळं काही जाणणं, हे काही बोलणं, हे सर्वसाधारण माणसाला समजायचं नाही. म्हणजे नामदेवानी जेव्हा भेट घेतली गोरा कुंभारांची, हे शिंपी ते कुंभार जात नाही, पाहत नाही, संतांना काही जात नसते, आणि गेले. त्यांनी पाहिलं तर ते माती तुडवत बसले होते. त्यांनी प्रश्न केला, कसं काय, कसे आले तुम्ही? पाहिल्याबरोबर नामदेव म्हणाले, निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी. हे निर्गुण बघायला मी आलो तो चैतन्य, पण तू सगुणात उभा आहे, सगुणामध्ये निर्गुण सगळं बसलेलं आहे. हे कोण संतांनीच म्हणावं, संतांना त्यांनीच ओळखावं एक दुसऱ्याला. मानवाचं तसं नसतं. एक दुसऱ्याला भेटले तरी शिव्या देतील, आपामध्ये कॉम्पिटिशन होईल. एक दुसऱ्याला भेटला तो तुम्ही का असे, आम्ही असे. संतांचं तसं नाही. मग नामदेव गेले. आता हे नामदेवांनी वरण केलं कुणाचं, तर एक गोरा कुंभाराचं. मग नामदेव गेले ह्याला पंजाबात नामदेव गेले तर त्यांना हे बघा बायकांचा प्रकार. तुम्हाला म्हटलं होतं ना आधी जा म्हणून. अशा अर्धवट लोक फार आहेत आपल्याकडे. आधी म्हटलं जा तर शिस्तीत जायला पाहिजे, पण तसं नाही जायचं, मधून उठून जायचं. ही शिस्त सुद्धा सहयोगानंतर येते. ह्या बायका जर आत्मसाक्षात्कारी असत्या तर कधीच नसत्या गेल्या, नाही तर आधी गेल्या असत्या. शिस्त आपल्याकडे नाही, कोणती वागण्याची रीत नाही. अस्त्या अवस्थ लोक आहेत. रस्त्याने पाहिलं तर सगळीकडे घाण पडलेली आहे. आपापसात शिव्या गाळ भांडणं, रस्त्यामध्ये नुसते तंटे चाललेले. हे सगळं काही आहे त्याला कारण आपल्या देशामध्ये धर्माच्या गोष्टी नाही तसं नाही, आदर्श नाही तसं नाही, पण त्या आदर्शाला आपण प्राप्त झालेले नाही, अर्धवटच होता अजून. त्या अर्धवटपणामुळे आपण असे वागतो आणि त्यातला मूर्खपणा आपल्याला दिसूनच येत नाही. कारण आपण हा मूर्खपणा करतो हे सुद्धा समजण्यासाठी प्रकाश असायला पाहिजे. तर जेव्हा नानक साहेबांच्याकडे नामदेव गेले तेव्हा त्यांना पाहून नानक साहेब उठले आणि त्यांना कडकडून मिठी मारली की कुठून आले तुम्ही एवढे मोठे संत. त्यांना बसवलं, त्यांची पाद्यपूजा केली आणि म्हणे आता नामदेवा तुला आम्ही पंजाबातनं जाऊ देणार नाही, तू आता आमच्या इथे कविता कर. ते म्हणे मला मराठी भाषा येते, हिंदी सुद्धा येते. अरे बाबा तू पंजाबी शिक, आणि तू मराठीतच लिही, आम्ही पंजाबीत लिहू. तर ग्रंथसाहेबमध्ये नामदेवांच्या कितीतरी कविता आहेत, पण आपल्याकडे तो एक शिंपी होता, शिंपी म्हणजे शिंपी होता असं म्हणतो आपण. नामदेवांच्या कविता ग्रंथसाहेबमध्ये शीख लोक वाचतायत. आता ह्यांचं शहाणपण काय सांगावं शिखांचं, की तिकडे नामदेवांच्या कविता वाचतायत. जनाबाईच्या सुद्धा कविता त्या ग्रंथसाहेबमध्ये आहेत. मला आश्चर्य वाटलं. मी पहिल्यांदा पंजाबात गेले तेव्हा गुरु ग्रंथसाहेब पाहिला, त्याच्यात मराठी भाषा म्हणजे मला आश्चर्य वाटलं, आणि पंजाबीमध्ये पुष्कळ मराठी शब्द पाहून मला आश्चर्य वाटलं. मग कळलं नामदेव साहेबांचं एक काम आहे, आणि ते सगळं लिहिलंय त्यांनी पंजाबी भाषेत. म्हणजे असं की लिहिण्याची लिपी पंजाबी आहे, पण आहे सगळी मराठी. मराठीचे संबंध ते गुरु ग्रंथसाहेबमध्ये. आता या सिखांना कोणी सांगायचं, ते बसले अखंड पाठ, इथून सुरू झाला मंत्र त्यांचा, तो गुरु ग्रंथसाहेब वाचायला बसले. म्हणजे एक सरदारजीने एवढं वाचलं की तो बोट ठेवून उठला की दुसरा आला, त्या बोटापासून सुरू केलं की तिसरं सुरू.
ते काय बोलून गेले, काय म्हणाले, काय त्याचा अर्थ नाही, वाचत जायचं. मराठी असो, बंगाली असो, हिंदी असो, सगळ्यांनी वाचत जायचं, लाईन वाचायचं, अखंड पाठ. त्यांनी म्हटलंय का हे रे बन खो जन जाई, सदा निवासी सदा अलेपा तो हे संग समाई. मग म्हटलंय की पुष्प मध्ये जो बास बसत है, मुकुर माही जस छाई, मुकुर म्हणजे हत्ती, तैसे ही प्रभू बसई निरंतर, घटही खोजो भाई. म्हणजे हृदयामध्ये शोध, घटही खोजो भाई. आता हे म्हणते घटही खोजो भाई, घटही खोजो. अब ते पाठांतर चालले, तासन तास हातात टाळ घेऊन कुटत बसायचं, चिमटे मारत बसायचं, घटही खोजो, घटही खोजो. म्हणजे याला अर्थ आहे का काही? वेळेपणाची कमाल वाटते. अहो काय म्हटलंय त्याच्यात, घटही खोजो. आता उद्या तुमचं डोकं दुखलं समजा, आम्ही म्हटलंय बघा अमृतांजन घेऊन चोळावे, त्यांनी बरं वाटेल समजा, आम्ही म्हटलं तर तुम्ही पाठ करत बसा, अमृतांजन घेऊन चोळावे. तशातला हा प्रकार, अमृतांजन घेऊन चोळावे. माताजी सांगितलं हा मंत्र आहे, म्हणत राहा म्हणत राहा. त्यांनी डोकं दुखी तुम्हाला येऊन मला तर फार जास्त होणार. ह्या अशातले प्रकार. मग म्हणे आम्ही नामस्मरण करतो, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. अरे काय बोलायची सुद्धा सोय नाही त्याला. तोंडामध्ये तंबाखू भरली, चालले पांडुरंग. अरे ते तंबाखू आणि कृष्णाचा असं वाकडं आहे, ते तोंडात भरली चालले आपले पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. भिकाऱ्यासारखे कपडे घालून. अरे तो योगेश्वर धनवंतरी लक्ष्मी पती तो श्रीकृष्ण, त्याच्या देवळात तुम्ही हे असे फटिंगणासारखे कसे चालले? ज्यांनी सुदाम्याची संबंध नगरी सोन्याने मिळवली, त्या कृष्णाकडे निघाले असे फटिंगणासारखे. ह्याला काय भक्ती म्हणतात? स्वतःला दुःख देण्याची, त्रास देण्याची व्यवस्था परमेश्वरांनी केलेली नाही. परमेश्वर हा अत्यंत प्रेमळ पिता आहे. जितके तुम्हाला आजचे पिता माहीत असतील त्यांच्यापेक्षा कोट्यावधी जास्त प्रेमाचा, त्याचं वर्णन सुद्धा करता येत नाही असा तो तुमचा परमेश्वर, तुमचा बाप आहे. तो तुम्हाला काही छळणार आहे का? उपास करा, हे करा, ते करा, डोक्यावर उभे राहा, एका पायावर उभे राहा, तुमचा तो छळ करणार आहे? एक विचार करा. ख्रिस्ती धर्मामध्ये त्यांनी आपलं खूळ काढलं की सगळ्यांनी काहीतरी सहन केलं पाहिजे. म्हणा या ख्रिस्ती लोकांपासून सगळ्यांनी सहन केलेलं आहे. ते कोलंबस तिकडे गेले, नशीब नाही तर आपण इकडे काय राहिलो नसतो. तिकडे जाऊन त्यांनी सगळ्यांचा मुर्दाच पाडला. आता तिथे कुणी नाहीच आहे तिथले पहिले लोक. कुठे म्युझियम मध्ये दिसले तर दिसतात. नशिबाने इकडे नाही आले. इकडे आले असते तर इकडे त्यांनी सगळ्यांचा मुर्दा पाडला असता. हे म्हणे आम्ही सहन करणार. सहन करायचं म्हणजे काय? उपास, तपास, फालतूचे धंदे, कपडे नाही घालायचे, फाटके कपडे घालायचे, नागवं फिरायचं, असं देवाने सांगितलंय काय? ख्रिस्त तसे फिरत होते का? ख्रिस्ताने सांगितलं की परमेश्वर हा कृपाळू, दयाळू, आणखीन प्रेमाचा सागर आहे. तो असे धंदे शिकवणार आहे का परमेश्वर? आणि म्हणे आमच्यासाठी ख्रिस्त क्रूसवर गेला, त्यांनी सगळं सहन केलं. मग तुम्ही आता काय नवीन काय काढलंय? त्यांनी केलं ना तुमच्यासाठी, तुमच्या पापासाठी झालं ना. आता तुम्ही नवीन खूळ काय काढलं? असं ख्रिश्चन लोकांना म्हटलं तर झालं, मला मारायला लावते. आणि तो ख्रिस्त सुद्धा जशी काय हाडं असावीत नाही एखाद्या टीबी पेशंटची तसा उभा करते. अहो एवढा मोठा क्रॉस उचलायला या पोपला सांगा म्हणा उचलून नये म्हणजे कळेल. ते केवढे बलिष्ठ होते. गणेशाचं अवतरण होतं ते. तसं दाखवायच्या ऐवजी हे असला कसला तरी जर्जर ख्रिस्त आणून उभा करायचा. म्हणजे सगळ्यांनी अगदी दयनीय दशेने त्या ख्रिस्ताकडे पाहायचं. तो काय तारणार आहे लोकांना? तसं प्रत्येकाचे वाभाडे काढून ठेवलेले आहेत लोकांनी. आणि जितकं डोकं जास्त तितकं वाभाडे जास्त. ख्रिस्ती लोकांना डोकं जास्त असल्यामुळे त्यांनी जास्तच वाभाडे काढले. भक्ती कमी आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा काहीही कुणी कमी करून ठेवलेलं नाही. सर्व धर्मामध्ये अतिशहाणपण आहे. मुसलमानांचा तसाच प्रकार आहे. मोहम्मद साहेबांनी इस्लाम शब्द जो वापरलाय त्याचा अर्थ आहे की समर्पण परमेश्वराला असलं. यांचं समर्पण बघतच होतं आपण आता. आपापसात रोज माना कापत फिरतात. दुसरी गोष्ट विशेष करून त्यांनी जी सांगितली, विशेष करून जी त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे ती अशी की कयामा म्हणजे पुनरुत्थानाचा दिवस जेव्हा येईल, ज्या वेळेला रिझरेक्शन होईल, त्यावेळेला तुमचे हात बोलतील, तुमचे पाय बोलतील आणि तुमच्या हाताची बोटं तुमच्या विरुद्ध सांगतील की तुमच्यात काय चुकलेलं आहे. सहजोग सांगितला संबंध त्यांनी, ते दत्तात्रय साक्षात मक्केश्वर शिवाय ते आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे. म्हणजे मुसलमान गाढव असले म्हणून मोहम्मद साहेब चुकीचे नाही. त्यावेळेला समयानुसार जे करायचं ते त्यांनी केलं. कृष्णाने म्हणे पुष्कळ बायका केल्या. ते कोण होतं? कृष्णाच्या ज्या 16,000 बायका होत्या ते त्यांच्या 16,000 शक्त्या आहेत. 1000 सहस्त्राराला चक्र आहेत, 1000. आणखी विशुद्धीला 16 आणि 1000 गुणिले म्हणजे 16,000. आणि ते विराट योगेश्वर होते. आणि ह्या विराटाच्या त्या 16,000 शक्त्या होत्या.
पण विराट असल्यामुळे त्यांच्या ज्या 5 पत्न्या होत्या त्या कोण होत्या? त्या शक्त्या होत्या 5, ज्याला आपण म्हणू की पंचमहाभूतांच्या ह्या 5 शक्त्या त्यावेळेला त्यांच्या पत्नी स्वरूप राहिल्या. राधा ही त्यांची जी शक्ती होती, रा म्हणजे जिनी ज्याला आपण म्हणू ऊर्जा शक्ती, धा म्हणजे जिनी धारण केलेलं आहे अशी ती जी राधा होती ती महालक्ष्मी स्वरूप होती. महालक्ष्मी म्हणजे काय तर महालक्ष्मी तत्वाने मनुष्याचं उत्थान होतं. आज अमिबापासून आपण माणसं झालो त्या महालक्ष्मी तत्वामुळे, आणि आज ह्या माणसापासून आपण संत होऊ मोठे होऊ ते सुद्धा त्या महालक्ष्मी तत्वामुळे. कोणीही तुम्ही संन्यास घ्या असा कुठेही आग्रह केलेला नाही. उलट प्रत्येक ठिकाणी ह्याच्या लग्नाला गेले, रामानी लग्न केलं, कृष्णाने लग्न केलं, सगळ्यांनी लग्न केलं, पण तुम्ही सगळे संन्यासी व्हा आणि आम्हाला पैसे भरा. संसार सोडून पळवाद हा सुद्धा एक दुसरा मूर्खपणा आहे. सहयोगामध्ये लग्नाचे मंगल कार्य आम्ही करत असतो. कितीतरी मुली आपल्या महाराष्ट्रात अशा आहेत, त्यांना घरातनं काढून टाकलं, वैधव्य आलं, हुंडा नाही, मुलीची लग्न होत नाही, पुष्कळ वय झालं तरी त्रासात आहेत बिचाऱ्या. अशा मुलींची लग्न आम्ही व्यवस्थित बाहेर करून दिली आणि त्या फार सुखात आहेत आणि आनंदात आहेत. तुमच्या संगमनेरच्या पण काही मुली आहेत. तसेच ज्या मुलांना इथे नोकऱ्या नाही आणि जी मुलांची इच्छा आहे की आम्ही बाहेर जावं त्यांची लग्न बाहेर करून दिली, तेही सुखात आहेत आणि आनंदात आहे. प्रत्येकाला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण नुसतं संगमनेरमध्ये बसून आणि आम्ही संगमनेरी आहोत, मग आम्ही राहुरीकर आहोत अशा लहान संकुचित वृत्तीने तुम्ही आजच्या आधुनिक काळात राहिला तर तुमचं काहीही होणार. आम्ही सगळ्या विश्वातला एक अंग प्रत्यंग आहोत. सगळ्या विश्वामध्ये आमचं स्थान आहे हे सहयोगात आल्यावर कळतं. कुठेही सहयोगी भेटला तुम्हाला, मग तो कोणत्याही देशाचा असेना, तुम्ही कोणीही असेनात का, कुठलेही असेनात का, सर्वसाधारण असेनात का, तो कडकडून तुम्हाला मिठी मारेल, अरे माझा भाऊ तू कुठे गेला होतास. कधी हे परदेशातल्या लोकांनी तुम्ही पाहिलंय खेडेगावात जाऊन कडकडून मिठा मारल्या असती, बायकांनी फुगड्या घातल्या असती, तुम्ही पाहिलंय का कुठे. आज ते विश्वधर्माचं कार्य सहजतेने सहयोगात होत आहे. सहजतेने हे आले तुमच्या दर्शनाला, हे तुम्हाला भेटायला आले, ते तुमच्याच पातळीवर. उलट ते समजतात की हिंदुस्थानी मनुष्य म्हणजे फार उच्च प्रतीचे, असं त्यांची कल्पना आहे. ते काय असेल ते तुम्ही सांगा. पण त्यांची अशी कल्पना आहे की हिंदुस्थानी मनुष्य म्हणजे निखालस, अगदी अत्यंत भोळाभाळा आणि अत्यंत चांगला असतो आणि त्याच्यामध्ये काहीही दोष नसतो. आता यांना मी काही सांगत नाही, आपलं असलं ते आपलं लपून ठेवलेलं बरं. पण कधी कधी पुढे येतं तेव्हा जे काही आपलं आहे, जे आपल्यामध्ये आहे ते सहजच निघून जाणार. सगळे दोष निघून निर्दोष होऊन निसंगामध्ये उभे राहून बोध तुमच्या हातात येतो. हा सगळा बोध ज्याने की तुम्ही आपल्या नसांनसामध्ये जाणू शकता. प्रत्येक गोष्टीची जाणीव, त्या जाणीवेचा परीस तुमच्या हातात येतो. ही एवढी मोठी देणगी सहयोगाची आहे. त्यात आमचं काही देणं घेणं लागत नाही. सांगायचं म्हणजे आमचं काही देणं घेणं लागत नाही, कारण तुमच्या किल्ल्या तुम्हाला दिल्या एवढंच. तुमचं धन, तुमची संपत्ती तुम्हाला दिली, तुझं आहे तुझं पाशी ते तुला दिलं, त्याच्यात माझं काय देणं घेणं लागतं. जर माझं नव्हतं तर मी त्याबद्दल काय बोलणार. फक्त आई असल्यामुळे समजावून सांगते, प्रेमाने सांगते आणि जे काही सत्य ते उघडं करून सांगते. काहीही लपून ठेवणार नाही. माझ्या सर्व शक्त्या तुम्ही घ्याव्यात हीच एक माझी इच्छा आहे, मला दुसरं काही नाही. जेवढ्या शक्त्या माझ्याजवळ आहेत, तर म्हटलं की मी पुंजीवादी आहे, माझ्याजवळ सगळी पुंजी आहे, सगळी संपत्ती आहे म्हणून पुंजीवादी आहे. पण मी कम्युनिस्ट सुद्धा आहे. कम्युनिस्ट काय, कारण ते दिल्याशिवाय मला राहत नाही. सगळं असून ऐश्वर असून ते नको, मला एकच ऐश्वर पाहिजे की सगळ्यांना मला देता येईल. मी माझ्या वडिलांना सांगायचे की मी मोठी झाले म्हणजे किती जगामध्ये लोक ती, पण ते काय सांगता येत नाही. पण तरी म्हटलं जरी आकाशातले जितके तारे असतील तरी सगळ्यांची माझी भेट झाली तर बरं होईल, अशी एक इच्छा मला असायची. आणि आज ते आपल्यामध्ये बघून मला फार आनंद झाला. आपण सगळी इथे आला, आता आपली संपत्ती आपली समृद्धी आपण मिळवून घ्या. त्यात शंका कुशंका काढत बसू नका. शंका कुशंका काढण्याची वेळ गेली, आता ते मिळवून घ्या. तुमच्या मुलाचं आणि तुमचं भलं करून घ्या. सर्व दृष्टीने तुमचं भलं होईल, उत्तमोत्तम होईल. हे संबंध जगातलं विश्वातलं जेवढं राहडगाड ते तुमच्यासाठी फिरतंय हे लक्षात घ्या. आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही मागाल तशी, जे वांछील ते तो लाहो, तो जो त्यांनी सहयोग वर्णिला होता पसायदानमध्ये, तो होण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा कृपा करून फार शंका कुशंका काढू नका आणि आपला आत्मसाक्षात्कार घ्या. पण त्या उपर तुम्हाला काही प्रश्न असले तर 2-4 प्रश्न विचारा. मागच्या वर्षी जवळजवळ तुम्ही 1 तास घेतला, तसं काही करू नका, व्यर्थ वेळ घालवू नये.
प्रश्न विचारून काही कुंडलिनी जागृत होणार नाही. आम्ही काही त्याची हमी देऊ शकत नाही. कुंडलिनी जागृत झाली ते तुमचं आहे, झाली तर तुम्हाला मिळाले. आमचं काही देणं घेणं लागत नाही. नाही झाली तर नाही झाली, झाली तर झाली. मग प्रश्न विचारून होईल किंवा उद्धटपणा करून होईल किंवा भांडण करून होईल तर होणार नाही. जसं एखादं बी आहे, तुम्ही पेरलं, ते पृथ्वी तत्वात गेलं आणि आपोआप जागृत झालं, त्याला रोप आलं, ते त्या बीजाचं आपलं कर्म आहे किंवा असं म्हणू त्या बीजाचं नशीब. नाही झालं तर तुम्ही काय डोकं आपटणार, काय करणार, त्याला झालं हे पाहिजे एवढी इच्छा आहे. सगळ्यांना हा आत्मसाक्षात्कार मिळावा, परमेश्वराची ही शक्ती मिळावी आणि त्या कारणे असणारी जेवढी काही शांती आणि कृपा आहे आणि परमेश्वराच्या साम्राज्यामध्ये प्रत्येकाला स्थान मिळावं, हीच एक आईची इच्छा आहे, दुसरं काही नाही. असो. आता असले प्रश्न तर विचारा, बेकारचे प्रश्न विचारू नका. अमुक गुरु म्हणाले, इकडे मी पुस्तक वाचलं वगैरे. आता मी इथे बसलेले आहे, तेव्हा बेकारच्या लोकांच्या गोष्टी करू नका. मी समोर बसले असताना, मी आज जिवंत असताना जे पाहिजे ते मागून घ्या. मग नंतर देवळं बांधत बसाल, त्याचा काय उपयोग? तुमचं देऊळ बांधायचंय मला, दुसरी काही देवळं नको. आहेत का प्रश्न? मग ऐकायला